महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी 26 जून रोजी होणाऱ्या मतदानाकरिता सकाळी 7 ते सायंकाळी 6 ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील उपसचिव आणि सहमुख्य निवडणूक अधिकारी म.रा. पारकर यांनी दिली आहे। भारत निवडणूक आयोगानं 24 मेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता। या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मतदारसंघांकरिता मतदान करण्याची वेळ 26 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 अशी निश्चित करण्यात आली होती। परंतु आता भारत निवडणूक आयोगानं 3 जून रोजीच्या पत्रकान्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951च्या कलम 56 नुसार पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाच्या वेळेत बदल केलाय। कोकण पदवीधर मतदारसंघाचा बुधवारी 26 जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी मतदान करावं या उद्देशानं मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली असून 26 जून रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी मोठ्या संख्येनं आणि उत्साहानं आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन उपसचिव आणि सहमुख्य निवडणूक अधिकारी म.रा. पारकर यांनी केले। ठाण्याचे रहिवासी आणि सध्या UK IT व्यावसायिक असलेल्या विराजित मुंगळे यांनी नुकतीच एक अविस्मरणीय कार सफर पूर्ण केली आहे। त्यांनी 28 एप्रिल 2024 रोजी सुरू केलेली ही सफर त्यांची रेड कलरची टोयोटा लँड अँड क्रुझर घेऊन लंडनहून ठाण्यापर्यंत 18,300 किलोमीटर असं अंतर पार केले। या सफरीदरम्यान त्यांनी 16 देशांमधून प्रवास केला, ज्यामध्ये UK, फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड, जर्मनी, पोलंड, रशिया, कझाकिस्तान, तुर्किस्तान, एस्टोनिया, चीन, तिबेट, नेपाळ आणि भारताचा समावेश आहे। विराजित यांनी दररोज 500 ते 700 किलोमीटर प्रवास केला, रात्री उशिरा प्रवास टाळला आणि विविध हवामानातील आव्हानांना ते सामोरे गेले, ज्यात बर्फाचाही समावेश होता। त्यांच्या या रोमांचक प्रवासात सुरुवातीला त्यांचा शेजारी आणि मित्र सोबत होता। काठमांडूपर्यंत प्रवास झाल्यावर त्यांच्या पत्नी दीपाली मुंगळे आणि धनंजय तपस्वी यांनी त्यांना साथ दिली। विराजित यांनी 59 दिवसात हा प्रवास पूर्ण केला आणि या अविस्मरणीय अनुभवाचा आनंद घेतलाय। आता परतीच्या प्रवासात ते आपली कार शिपद्वारे पाठवणार आहेत आणि स्वतः फ्लाईटनं प्रवास करतील। विराजित मुंगळे यांना त्यांच्या या अद्वितीय अनुभवाबद्दल बोलण्यासाठी विशेष आमंत्रण देण्यात आले। हज यात्रा करण्यासाठी मक्का येथे जाणाऱ्या भाविकांना सेवा पुरवण्याकरिता मोठ्या प्रमाणात सेवेकऱ्यांची गरज भासते। या सेवेकरांना चांगलं मानधन मिळत असल्यानं ठराविक कालावधीसाठी गोरगरीब बेरोजगार तरुण मक्केत जात असतात। मात्र या सेवेकरांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून एक जण फरार झालाय। या प्रकरणी गुन्हा दाखल करून गोरगरीब तरुणांचे पैसे परत करावेत अशी मागणी करत मुंब्रा पोलीस ठाण्यात आज धडक देण्यात आली। सौदी अरेबियातील मक्का येथे हज यात्रेला जगभरातून मुस्लिम बांधव जात असतात। कोट्यवधी भाविक या ठिकाणी एकत्र येत असल्यानं नागरी सेवा देण्यासाठी सौदी सरकारला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागतं। त्यासाठी काही एजन्सी अशा पद्धतीनं मनुष्यबळ पुरवतात। बंगळुरू येथील एक एजन्सी अशाच पद्धतीनं सेवेकरी सौदी अरेबमध्ये पाठवत असतात। त्यासाठी आपलं कमिशन म्हणून एका बेरोजगार तरुणाकडून सुमारे 65,000 रुपये आकारले जात आहेत। या एजन्सीचा मुंब्रा येथील दलाल मोहम्मद आदिल आणि त्याचे साथीदार रफत सय्यद, रौनक परवीन, शहनवाज सय्यद, मोहम्मद रफीक, मोहम्मद हनीफ गौडा यांनी विजा, सौदा येथील निवास खर्च यासाठी मुंब्रा येथील सुमारे 300 तरुणांकडून प्रत्येकी 35,000 ते 65,000 याप्रमाणे 1,95,00,000 रुपये उकळले। तर संपूर्ण महाराष्ट्रातून 968 तरुणांकडून 6,29,20,000 रुपये उकळून पोबारा केलाय। ही एजन्सी बंगळुरू येथे असून या एजन्सीनं देशभर असा घोटाळा केला असल्याचा संशय माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी व्यक्त केलाय। काल शानू पठाण यांनी फसवणूक झालेल्या 300 तरुणांना घेऊन मुंब्रा पोलीस ठाणं गाठलं। तिथे जाऊन त्यांनी संबंधित भामट्यावर गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला। त्यांनी या संदर्भात पोलीस उपायुक्तांशीही चर्चा केली। सध्या दिसत असलेला हा घोटाळा हिमनगाचे एक टोक असून देशभरातील बेरोजगार तरुणांची फसवणूक झाली असून अशी फसवणूक झालेल्यांनी पोलिसांनी आपल्याशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं आहे।
दरम्यान मुंब्रा पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असं मुंब्रा पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आले। आपण लेटर किती रे काय संपूर्ण प्रकरण आहे, कशासाठी फसवणूक केलेली आहे, एकूण प्रकरण काय आहे? महाराष्ट्र के कमीत कमी 968 लोगों का अभी तक जो हमारे पास सामने आया 2 दिन के अंदर फ्रॉड किया गया है। किसी से 65,000, किसी से 55,000, किसी से उससे ज़्यादा लोगों को बोला गया कि हम हज के नहीं लेके जाके आपको वहाँ पे जॉब प्रोवाइड करेंगे और उनसे ऐसे लोगों को 900 के ऊपर लोगों से पैसा ले लिया गया, जिसकी कीमत जो टोटल करा जाता है करोड़ रुपए। उसमें से कुछ फरियादी लोग मुंब्रा के 350 लोग और आरोपी है जो यहाँ से लेके बेंगलोर तक एक गैंग है, उसमें कुछ आरोपी जो है मुंब्रा के। इसीलिए जितने भी सारे लोग आए हैं हमारे पास उनको पुलिस स्टेशन के पास लेके जाके पुलिस ने आज डीसीपी साहब से मैंने बात किया, मुंब्रा पुलिस स्टेशन के सीनियर साहब से बात किया। अभी उनको ये सारी चीज़ें डिटेल देके उनके ऊपर गुनाह दाखिल करने के लिए उन्होंने आश्वासन दे दिया कि गुनाह दाखिल करके पूरी कार्रवाई की जाएगी। ये सब लोगों का पैसा दिलाने की जिम्मेदारी मुंब्रा पुलिस स्टेशन को हमने रिक्वेस्ट किया है कि आप ऐसे फ्रॉड लोगों का पर्दाफाश करके उनको पैसा दिलाएं और उनके ऊपर ठोस तरीके की कार्रवाई करें ताकि फ्यूचर में भी ऐसे लोगों के जनता के सामने आ जाए। आपके सामने आपके माध्यम से मैं ये चाहता हूँ कि ये लोगों का जो एजेंसी है, जो इनके नाम और इनके एजेंसी के जो एजेंट के नाम पे चला रहे, उनका पूरे महाराष्ट्र पूरे देश को मालूम पड़े ताकि आगे के लोग इन फ्रॉड होने से बचे। आपसे इतने ही जाके जानकारी चाहता हूँ कि आप ये जानकारी लोगों तक पहुँचा दें ताकि आगे के लोगों को ठगा ना जाए। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरातील नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे। ठाणे शहरात झालेल्या पावसाच्या पहिल्याच तडाख्याने अनेक झाडं उन्मळून पडली, ज्यामुळे अपघात आणि गाड्यांचं नुकसान झाले। गेल्या आठवड्यात गावंडबाग येथे फुटबॉल खेळत असताना क्रिकेटपटूंना अपघात झाल्याची बातमी प्रताप सरनाईक यांना मीरा भाईंदरमधील कार्यक्रमादरम्यान रात्री 10 वाजता मिळाली। त्यानंतर ते तातडीनं बेथनी हॉस्पिटलकडे जात असताना डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील रस्त्यावर त्यांनी 8 ते 9 मोठी झाडं कोसळलेली पाहिली। अशा प्रकारच्या घटनांमध्ये अपघात टाळले असले तरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा गंभीर प्रश्न आहे। सरनाईकांच्या मतदारसंघामध्ये ठाणे नगरपालिकेबरोबरच मीरा भाईंदर महानगरपालिकेचा भाग देखील येत आहे।
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात झाडांच्या फांद्यांची छाटणी व्यवस्थित केल्यामुळे झाडं उन्मळून पडण्याच्या घटना कमी प्रमाणात आढळतात. परंतु ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण आणि उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे ठाणे शहरात झाडं उन्मळून पडण्याच्या घटना वाढल्यात. प्रताप सरनाईक यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून या विषयावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरनाईक यांनी नमूद केले की पुढील 3 महिन्यात पावसाची शक्यता असल्यानं झाडांच्या फांद्यांची छाटणी योग्य प्रकारे करण्यात यावी. तसंच नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. ठाणे शहरातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिकेनं तात्काळ पावलं उचलावीत अशी प्रताप सरनाईक यांनी मागणी केली आहे. ठाण्यातील गावंडबाग क्षेत्रात असलेल्या टर्फमध्ये शुक्रवारी 21 जून रोजी अतिवेगवान वाऱ्यामुळे बाजूच्या इमारतीवरील वेदर शेड उडवून खेळत असलेल्या 9 खेळाडूंना गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. या जखमींपैकी 2 मुलांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन दिले. त्यांनी या प्रकारच्या अपघातांना आळा घालण्यासाठी वेदर शेड, होर्डिंग, सोलर पॅनल आणि मोबाईल टॉवर यांचं स्ट्रक्चरल ऑडिट दरवर्षी एकदा करण्याची मागणी केली आहे. त्यांच्यासोबत माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी देखील उपस्थित होत्या. भास्कर बैरीशेट्टी यांनी आयुक्तांना अशा दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. तसंच ठाणे महानगरपालिकेने या विषयांवर निर्बंध आणि नियमावली जाहीर करावी अशी त्यांनी मागणी केली आहे. या गंभीर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेने योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत. आयुक्तांनी या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती पावले उचलण्याचं आश्वासन दिलं आहे. रिस्पॉन्स हा अतिशय पॉझिटिव्ह होता. सर्वप्रथम मी थोडीशी माहिती देतो. शुक्रवार दिनांक 21 तारखेला रात्री 9:30 वाजता गावणबागमध्ये असलेल्या एका टर्फमध्ये बाजूच्या इमारतीचं वेदर शेड कोसळलं आणि त्यामध्ये टर्फमध्ये खेळणारे खेळाडू अतिशय म्हणजे मोठ्या स्वरूपात ते म्हणजे जखमी झाले. आज एकंदरीत 9 खेळाडू होते जे हॉस्पिटलला वेथणीमध्ये ॲडमिट झाले आणि आजही त्यांची 2 खेळाडूंची परिस्थिती जी आहे ती अतिशय चिंताजनक आहे. ICUमध्ये आम्ही हे निवेदन फक्त वेदर शेडच्या संदर्भात आणलेलं नसून आता जसं तुम्हाला माहीत आहे की काही दिवसापूर्वी होर्डिंग कोसळलं आणि त्याच्यात बरेच लोक जगावले. आज वेदर शेडमुळे त्या ठिकाणी अशा प्रकारचा अपघात घडलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त देखील काही विषय आहेत. काय असतं आपल्याकडे एखाद्या विषयावर अपघात झाला की त्याच्यानंतर प्रिकॉशनरी मेजरवर विचार केला. माझं निवेदनमध्ये मी हे लिहिलेलं आहे की जे काही क्षेत्र आहे ज्यातून अपघात होण्याचे चान्सेस असतात त्या सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे जसं आता इवन सोलार पॅनल पण उद्या पडू शकतं किंवा मग मोबाईलचे टॉवर्स आहेत ते आहेत. वृक्ष छाटणी हा विषय आहे. तर आता मी जेव्हा कमिशनर साहेबांची या सर्व विषयावर चर्चा करत होतो तर त्यांनी खूप चांगला एक रिस्पॉन्स मला दिला. मी म्हटलं जून महिन्यातच का तुम्ही वृक्ष छाटणी घेता, कारण एखादी मोठी फांदी पडून एखादा जीव दगावला जाऊ शकतो किंवा एखादा मोठा अपघात होऊ शकतो. तर त्यांनी आता मला आता कमिटमेंट दिली आहे वृक्ष छाटणी आणि नाले सफाईच्या बाबतीत. ती मला खूप अतिशय आवडलेली आहे. म्हणजे आयुक्तांनी खूप चांगला या विषयावर पॉझिटिव्ह विचार शहराच्या बाबतीत केला की वृक्ष छाटणी आम्ही वर्षभर चालू केली. वर्षभर वृक्ष छाटणी हा प्रकार चालतो. आम्हाला थोड्याशा नागरिकांच्या जरी शिवाय खावा लागल्या तरी अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी आम्ही वृक्ष छाटणी वर्षभर जिथे जिथं गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवू. त्या व्यतिरिक्त नाले सफाई हा जो विषय आहे तो देखील पावसाच्या अगोदरच मर्यादित न ठेवता तो आम्ही वर्षभर नाले सफाई चालतो. म्हणजे मला हे 2 विषय त्यांनी ज्या हिशोबाने त्यांना मला रिप्लाय केला मला अतिशय हे दोन्ही विषय अतिशय त्यांचा रिस्पॉन्स त्यांचा रिप्लाय खूप आवडलेला आहे. आणि होर्डिंगच्या संदर्भात ते मला म्हणते होर्डिंग्स म्हणा वेदर शेड म्हणा किंवा हा जो सोलार पॅनलचा विषय जिथे एक प्रकारची असेंब्ली होते नटबोल टायपिंग होतं त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्रिकॉशन घ्यायचे त्या संबंधित त्यांनी दुपारी मला वाटते संबंधित अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग लावलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये हे सर्व विषयाचे चर्चा करतात. येत्या काळात मुसळधार